काँग्रेस पक्ष का सोडला याचं कारण अगोदर सांगा. काँग्रेस पक्षातल्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांवर माझी नाराजी नव्हती. भाजपमध्ये येण्यासाठी नक्की कोणी आमंत्रण दिलं होतं आणि काय फिसकटलं? इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. भाजपमध्ये आपली फक्त कारकीर्द 10-15 दिवसाची राहिली आहे आणि लगेच आपण एनसीपी मध्ये जायचा निर्णय घेतला. एवढा बदल लगेच स्वीकारला कसा? हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. सोलापूर शहर काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे साहेब आपल्या सोबत आहेत. काँग्रेस पक्ष का सोडला याचं कारण अगोदर सांगा. नाही, यापूर्वीच मी बोललो होतो की काँग्रेस पक्षातल्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांवर माझी नाराजी नव्हती. पण प्रभाग 4 मध्ये मागील 6 महिन्यांपासून फिरताना जनतेतनं एक आवाज होता की बाबा तुम्ही आम्हाला अपक्ष पण चाला किंवा इतर कुठल्या पक्षातून पण तुम्ही निवडणूक लढवावी. ह्या एक मत माझ्यासमोर बऱ्याच लोकांनी मांडलं होतं, कार्यकर्त्यांनी मांडलं होतं. त्यांच्या मताचा आदर करतच मी राजीनामा दिला. ही एक स्वतंत्र गोष्ट आहे की मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार होतो. ही गोष्ट आधीच माझी ठरलेली होती. खासदार प्रणिती शिंदेना वगैरे कल्पना दिली होती. नाही, खासदार किंवा साहेबांशी माझी या विषयावर चर्चा झाली नव्हती, कारण हा माझा वैयक्तिक निर्णय होता आणि मी स्वेच्छेने हा राजीनामा त्यांच्यापर्यंत अध्यक्षांपर्यंत दिला होता. त्यानंतर मी भाजपकडून एक इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि माझ्या प्रवेशाची पण प्रतीक्षा मी करत होतो. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांची चर्चा चालू होती आणि मग त्यांच्याकडनं मला इंडिकेशन येणार होतं की कधी प्रवेश करायचा. पण एकंदरीत मागच्या 15 दिवसातला जो गोंधळ सुरू झाला होता निष्ठावंत आणि बाहेरून, अशा गोंधळामध्ये वरिष्ठ नेत्यांना कुठला निर्णय घ्यावा हे लक्षात येत नव्हतं आणि कुठेतरी मला असं वाटत होतं की या गोष्टीमुळे आपल्याला उमेदवारी नाकारण्याची शक्यता मला जेव्हा लक्षात आली तेव्हा माझी चर्चा झाली होती आणि मग मी काल दुपारी 2 वाजता येऊन माझा एनसीपी मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपमध्ये येण्यासाठी नक्की कोणी आमंत्रण दिलं होतं आणि काय फिसकटलं? नाही, भाजपमध्ये येण्यासाठी मी सगळ्याच वरिष्ठ नेत्यांना भेटलो होतो यापूर्वी बोलल्याप्रमाणे. तरी तिन्ही आमदारांपैकी कोणी सांगितलं? सगळ्याच लोकांना मी भेटलोय. म्हणजे एक असं मी कोणाचं नाव घेणार नाही, सगळ्यांना भेटलो होतो आणि हा गोंधळ चालूच होता. आणि मग मला लक्षात आलं की बाबा या गोंधळात नाही पडायचंय. जनतेतनं एक आवाज आहे की आपल्याला अपक्ष उमेदवारी मिळाली तरी जनता पाठिंबा देणार आहे, पण कुठला तरी पक्ष आपल्याला निवडावं लागतं, कुठल्या तरी पक्षाची ध्येय धोरणे आपल्याला चालवावं लागतात. आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे देखील एक विचाराने आपल्या चालत आहे. आज महाराष्ट्रात, देशात नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व त्यांनी मान करून काम केलेलं आहे. आणि आता ही जरी लढाई भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असली तरी मित्रपक्षांमधलीच ही लढाई आहे. त्यामुळे आज प्रभाग 4 मधील नागरिकांना माहिती आहे की कुठल्या उमेदवाराला पसंती दिली पाहिजे, उमेदवार कसा निवडला गेला पाहिजे याची जाणीव असलेला हा प्रभाग आहे. सुसंस्कृत सुशिक्षित कामगार वर्ग जरी असला तरी यांना उमेदवारांना निवडण्याची जाण आहे. त्या लोकांवरच विश्वास ठेवून मी एनसीपी मधून उमेदवारी अर्ज भरला. भाजपमध्ये आपली फक्त कारकीर्द 10-15 दिवसाची राहिली आहे आणि लगेच आपण एनसीपी मध्ये जायचा निर्णय घेतला. एवढा बदल लगेच स्वीकारला कसा? नाही, खरं सांगायचं झालं तर मी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. मी कुठेतरी कुठल्या तरी एका विचाराशी जोडलं जावं हे मनाशी ठरलं होतं. त्यातल्या त्यात आपण ठरवलं की बाबा ज्यांचं नेतृत्व देशात आहे, जरी राष्ट्रवादी शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना दोघंही एकत्र असले तरी कुठल्या तरी एकाच विचाराशी आपण बांधायला हवं. आणि आज एनसीपीला पण हिंदुत्ववादी विचारसरणी मान्य आहे, त्यांच्यासोबत जोडले गेलेले सगळे लोक आहेत, सत्तेत ते एकत्र आहेत आणि कुठेतरी असं वाटलं की आपण कुठल्या तरी एका विचाराशी जोडून आपले विचार आणि आपलं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे सक्षम आहेत त्यांच्यासोबत राहून लोकांचे प्रश्न सोडवता येतील या हेतूने जनतेतून जेव्हा आवाज आला तेव्हा आपण एका विचाराशी जोडले गेलो. आणि मग भाजपमधला हा गोंधळ सगळ्यांनाच माहिती आहे, मी काय वेगळा सांगत नाहीये. आणि त्या गोंधळातून मी स्वतःला समजावलं की बाबा आपल्याला या गोंधळात पडायचं नाही. मग एनसीपी मधून आपण प्रभाग क्रमांक 4 मध्ये कोणते उमेदवार झाले? आता प्रभाग क्रमांक 4 मध्ये आनंददादा चंदनशिवे जे मागच्या 15 वर्षापासून नगरसेवक आहेत, त्यांच्या धर्मपत्नी कविता चंदनशिवे जे आहेत. मी 4B मध्ये आहे. क मध्ये लताताई फुटाणे आहेत आणि ड मध्ये आप्पासाहेब बेडवे, विश्वनाथ बेडवे, असे 4 आम्ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भरलेले. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.